नमस्कार मित्रांनो, मी किरण जाधव. माझ्या किरण सोशल वर्कर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, मी आज आपल्याला बाल संगोपन योजनेची माहिती देणार आहे. मित्रांनो, आज आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आज अशा बरेचसे मुलं आहेत की त्यांचे आई वडील वारलेले असतात. त्यांना या योजनेची माहिती नसल्यामुळे किंवा त्यांच्या जे पालक असतात त्यांना या योजनेची सखोल माहिती नसल्यामुळे त्यांना ते या योजनेपासून वंचित आहेत. मित्रांनो, बाल संगोपन योजनेमध्ये जर ज्या मुलांचे आई किंवा वडील वारलेले असतात त्या मुलांना जोपर्यंत ते 18 वर्षाचे होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र शासनाकडून दर महिन्याला 2250 रुपये याप्रमाणे त्यांना दिले जाते. याच्यासाठी बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांचे आई किंवा वडील जर समजा एखाद्या मुलांचे आई वडील वारलेले असतील तर त्या वडिलांचे मृत्यूचा दाखला, नंतर त्या मुलांचे शाळेचा दाखला, तर शाळेचा बोनाफाईड, नंतर त्या मुलाचं आधार कार्ड आणि जे समजा आई असल्यास त्या आई आणि त्या मुलांचे संयुक्तरित्या बँकेचे पासबुक आणि घरासमोरचा फोटो एवढे नॉर्मल डॉक्युमेंट लागतात मित्रांनो. पण आजपर्यंत या मुलांपर्यंत त्यांच्या पालकांपर्यंत ही माहिती पोहोचल्या नसल्यामुळे ते या योजनेपासून वंचित आहेत. तरी मित्रांनो, मी सर्व माझ्या मित्रांना एवढी विनंती करतो की तुम्हाला या बाल संगोपन योजनेसाठी जर आपल्याला काही मदत लागल्यास किंवा आपण मला संपर्क सुद्धा करू शकतात. आपल्याला जोपर्यंत या अनाथ मुलांना बाल संगोपन योजनेचा लाभ मिळणार नाही तोपर्यंत मी आपल्यासाठी पाठपुरावा करेल. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त बाल संगोपन जास्तीत जास्त मुलांपर्यंत त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. मित्रांनो, लिंकमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. माझ्याकडे जो फॉर्म आहे ते सुद्धा मला जर तुम्ही कॉल केला तर मी तुम्हाला व्हॉट्सअपला तो फॉर्म सुद्धा पाठवून देईल. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत आणि त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवा.